बाबा नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव आपलं? गोहे बुद्रुकचे आहेत काय? हां. तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत. दोन्ही सीट आणायच पाहिजेत ना. कुणाची सीट आली पाहिजे ना असं वाटतंय तुम्हाला? तू तरी आहे बाई, घड्याळ आहे बाई. सरिताताई माळी, त्यांचा पक्ष आहे तुतारी हा पक्ष आहे. आणि दुसरे आहेत सुरेखाताई गबाले, ते पण पंचायत समितीकडून आहे. त्यांची पण हवा आहे. आणि त्या आपल्या गावाकडच्याच म्हणजे नाही का, पण त्या शक्यतो निवडून येतील, कारण त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, रस्त्यावर उतरून पाहिलंय त्यांनी लोकांच्या गावकीच्या अडीअडचणी. आणि इकडे ग्रामीण भागात, इकडे गावाकडे रोजगार हमी ही पण नाहीये नाही का, मजुरीची ही नाही सोय पण नाहीये. आणि इकडे त्या जर निवडून आल्या तर मुख्य म्हणजे पाणी हा प्रश्न. सरिताताई माळी त्यांना पाहत आलोय, त्यांचे मिस्टर शिक्षक आहेत, त्यांच्याशी पण चांगली ओळख आहे, त्याच्यामुळे ते आम्हालाच शिक्षक होते ना, मग त्याच्यामुळे आणि ते खात्रीपूर्वक वाटतं ती ही कामं नक्की करू शकतात. आणि आमचा मुख्य म्हणजे पाण्याचा प्रश्न त्या नक्की त्या सोडवू शकतात. आमची पसंती या भागातून तरुणांची आणि सर्व ज्येष्ठांची सरिताताई माळी यांनाच राहील, म्हणजे तुतारीला. आमच्या आदिवासी विचार मंच आणि बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून ज्या उमेदवार आहेत सुरेखाताई गबाले यांना भरपूर पसंती आहे. तरुण उमेदवारांची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय सर्व क्षेत्रातील सगळे वयोवृद्ध, लहान थोर सगळ्या मंडळींची पसंती जी आहे ती सुरेखाताईंना आहे. परिषद पंचायत समिती गटामध्ये सरिताताई माळी आणि पंचायत समिती गटामध्ये सुरेखा गबाले. आम्हीच नाही, आमच्या गावानंच नाही तर पूर्ण समाजानं हे दोन्ही उमेदवार उभे केलेले आहेत आणि आम्ही सर्व त्यांच्या पाठीमागे उभे आहोत. तुतारी आहे ना, तेच चालणार इकडे. विधानसभा आणि आता जिल्हा परिषद सेमच चालणार, त्यात काही वावगं काही करणार नाही लोक. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? लक्ष्मण गोविंद दांगट. सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. 7 तारखेला मतदान आहे. उमेदवार माहिती आहेत का कोण कोण आहेत? हो. आपलं माळी एक आहे आणि ते काय मला त्यांचं नाव माहीत नाही. घोडे काय असतं. बर, तुमच्याकडे कसं काय वातावरण या साईडला? वातावरण शक्यतो म्हणजे माळी आणि घोडी करायला म्हणजे कसं थोडासा बदलच झाला पाहिजे ना, थोडासा काहीतरी दिसला पाहिजे समाजाला पण. बाबा नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव आपलं? राजेवाडी. इलेक्शन आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत. बर, तर कसं काय वातावरण आहे तुमच्या या राजेवाडीमध्ये? काय नाही, आता ज्येष्ठाच्या मनावाला तरी पण जातील सगळी, काय एकीक जातात, जातील तिकडे. कुठला पक्ष निवडून येईल? कुठला पक्ष निवडून येईल इकडे वरती? इकडे तुतारीवाले येतील. हां, आणि गडवाले येतील. काय नाही, कोण नाही कामं करत, तात्पुरतं या डोंगाला मतदान करून घ्यायचा आणि कोणी उपयोगी नाही पडत पुढं. कोणी कामही करते नाही, कोणी काय करते नाही. तुमच्या भागातली कामं झाली नाही का? म्हणजे काय झालं पुढं? रस्ता बोंबाला गेल्या वर्षापासून तो खाली, तो आमच्या वाडीतून रस्ता गेला, पोखरीला गेला, तर अशी खडी माणसाला चालते नाही, का जनावरांना येत नाही. हा जणी टाकून दिला, डांबर असा टाकलंच नाही, खडी टाकली, बंद झालं.